नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे CETचे PYQs 2025चे पूर्ण कंप्लीट करणार आहेत. ओके, तर चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन. अ चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑन अन surface of a spherical rubber balloon. As it blow up, the total electric flux coming out of the surface is. ओके, तर सर्वात आधी बघा रे, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय असते. इट इज नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, ओके, पासिंग थ्रू द गिवन एरिया. ठीक आहे, याचं फिजिकल सिग्निफिकन्स आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू अ गिवन एरिया किंवा गॉशियन सरफेस कन्सिडर करू. ओके, सो इथे बघा, पहिले एक बलून होता, याच्यावरती एक चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे, युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे. त्याच्यानंतर हा जो बलून आहे हा मोठा झाला. ठीक आहे, म्हणजे याची रेडियस काय झाली रे, वाढली. याची रेडियस समथिंग आर होती, आता समथिंग R' झाली. ठीक आहे, तर इथे चार्ज तर तेवढाच आहे. आता इथे जर मी गॉशियन सरफेस कन्सिडर केला तर ज्या पण नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इथनं बाहेर निघत आहे तेवढ्याच इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या गॉशियन सरफेसमधनं बाहेर निघणार आहे, कारण चार्जला चेंज नाही केलं आहे आपण, चार्ज तेवढाच आहे. ठीक आहे, सो इथे जो फ्लक्स आहे, फ्लक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन क्रॉसिंग द गिवन एरिया. या गॉशियन सरफेसच्या बाहेर जितक्या पण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निघत आहे रे, ते काय दोन्ही केसमध्ये सेम आहे. ओके, सो इथे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स जो आहे तो काय असणार, रिमेन्स अनचेंज. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन. An electric dipole of length 2 centimeter is placed with its axis making an angle of 60 degree to a uniform electric field of 10 raised to power 5 Newton per coulomb. If it experience a torque of 9 under root 3 Newton meter, the magnitude of the charge on the dipole is. ठीक है, so consider these are the electric field lines. इथे आपण हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कन्सिडर करू विच आर युनिफॉर्म. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला दिली आहे 10⁵ न्यूटन मीटर. इथे बघा एक डायपोल आहे. ओके, दिस इज डायपोल, -Q चार्ज +Q चार्ज. ओके, आणि जे लेंथ आहे डायपोलची इट इज 2 सेंटीमीटर गिवन. ओके, आणि अँगल किती बनवत आहे बघा, 60 डिग्री टू युनिफॉर्म. ओके, 60 डिग्री म्हणजे हा जो अँगल आहे किती आहे, 60 डिग्री. राईट, सो टॉर्क आपल्याला दिला आहे, टॉर्क किती आहे, 9√3 न्यूटन मीटर. ओके, सो इथे बघा टॉर्कचा फॉर्म्युला काय असते, दॅट इज P क्रॉस E, दॅट इज PE साइन थिटा. इथे P म्हणजे काय रे, डायपोल मुवमेंट. ओके, सो टॉर्क इज इक्वल्स टू डायपोल मुवमेंट. Pला आपण काय लिहू शकतो, इट इज Q इंटू डिस्टन्स बिटवीन दी ए चार्जेस, दॅट इज A. सो इट इज Q इंटू A इंटू E इंटू साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू बघा किती आहे इथे, 60 डिग्री. ठीक आहे, आता सर्व व्हॅल्यूज पुट करू आपण. टॉर्क किती आहे, 9√3 विच इज इक्वल्स टू चार्ज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए किती आहे, इट इज 2 सेंटीमीटर म्हणजे 2 × 10⁻⁻² मीटर झालं. ओके, इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, 10⁵ आणि साइन 60 इज वॉट रे, √3/2. तर इथे √3 कॅन्सल झालं बघा, इथे 2 पण कॅन्सल झालं. राईट, सो जो चार्ज येत आहे आपला दॅट इज 9 डिवायडेड बाय 10⁻³ ओके, सो दिस इज 9 × 10⁻³ बनेल कुलम. ओके, सो इथे बघू शकता तुम्ही की ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द सरफेस. आता बघा हा एक गॉशियन सरफेस आहे, इथे हा एक गॉशियन सरफेस, हा एक गॉशियन सरफेस, हा एक गॉशियन सरफेस, हा एक गॉशियन सरफेस. गॉशियन सरफेसच्या आतमध्ये चार्ज काय रे, सेमच आहे. ओके, आपला गॉस लॉ काय असते की इंटिग्रेशन फ्लक्स विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन E.ds विच इज इक्वल्स टू चार्ज इनसाइड अपॉन ε0. ओके, सो फ्लक्स काय असेल, सेम असेल जर चार्ज इनसाइड द गॉशियन सरफेस सेम असणार. ठीक आहे, तर चारही गॉशियन सरफेसच्या आतमध्ये जो चार्ज आहे दॅट इज +Q. ओके, सो इलेक्ट्रिक फ्लक्स काय असणार रे, सेम असणार. इट इज सेम फॉर ऑल दी फिगर्स. ठीक आहे, नेक्स्ट. नो, 2 point charges +2 coulomb and +6 coulomb are separated by distance r, repel each other with a force of 18 Newton.
इफ निगेटिव्ह चार्ज ऑफ 2 कुलम इज ॲडेड टू इच ऑफ दिस चार्जेस देन फोर्स एक्सपिरियन्स बाय देम इज. ठीक आहे. तर पहिले एक +2 कुलमचा चार्ज होता, एक +6 कुलमचा चार्ज होता रे, विच इज सेपरेटेड बाय डिस्टन्स आर. राईट. सो याच्यामधला जो फोर्स आहे तो आपल्याला दिला आहे किती, 18 न्यूटन. आता फोर्स जर आपल्याला लिहायचं आहे असेल इथे फोर्सचं इक्वेशन, तर काय येणार, इट इज के. Q1 किती आहे, इट इज 2 आणि दिस इज 6 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. राईट. आणि एफची व्हॅल्यू आपल्याला 18 दिलं आहे. सो 18 इज इक्वल्स टू के इंटू दिस इज 12 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. देअरफोर इथनं आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढू शकतो रे, के इंटू 12 डिवायडेड बाय 18 म्हणजे 2 जा 3 जा. सो आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2/3 टाइम्स के, हे झाली आर स्क्वेअरची व्हॅल्यू. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे बघा, इफ निगेटिव्ह चार्ज ऑफ 4 कुलम इज ॲडेड टू इच ऑफ दिस. म्हणजे इथे 4 कुलमचा चार्ज ॲड केला, इथे पण निगेटिव्ह चार्ज आहे, इथे -4 कुलम ॲड केले, इथे पण -4 कुलम ॲड केला. तर +2मध्ये जेव्हा -4 ॲड करणार तर इथे काय होणार, -2 कुलम. आणि +6मध्ये -4 कुलम ॲड करेल तर इथे +2 कुलम. राईट. सो याच्यामध्ये आपण बघू शकतो रे, एक निगेटिव्ह चार्ज आहे आता आणि एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर ह्या दोघांमध्ये आता रिपल्शन होणार आहे. ठीक आहे. सो देर विल बी अट्रॅक्शन. सो यू कॅन सी ऑप्शन ए किंवा बी इथे करेक्ट राहू शकते. सो याच्यामधलं आपल्याला आता फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर इक्वेशन काय, एफ इज इक्वल्स टू इट इज के Q1 Q2. Q1ची व्हॅल्यू किती आहे रे, 2. Q2ची व्हॅल्यू किती आहे, 2. इथे बघा आपण मॅग्निट्यूड घेणार, राईट, डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता हे आरची व्हॅल्यू तर आपण फाइंड आउट केली, आर स्क्वेअरची व्हॅल्यू बघा हेच ठेवणार आहे आपण इथे. सो दिस इज 4K डिवायडेड बाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू 2/3 टाइम्स के. के कॅन्सल, राईट. सो दिस इज 2 जा आणि दिस इज 2 इंटू 3 दॅट इज 6. तर इथे फोर्सची व्हॅल्यू किती येते बघा, 6 न्यूटन. आणि फोर्स कसा असणार आहे, अट्रॅक्टिव्ह, कारण एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, two conducting sphere of radii R1 and R2 are equally charged. The ratio of their potential is. ठीक आहे. म्हणजे दोन कंडक्टिंग स्पियर आहे, याची रेडियस R1, दुसऱ्याची रेडियस R2. ठीक, आर इक्वली चार्ज म्हणजे याच्यावर पण चार्ज Q आहे रे, याच्यावर पण चार्ज Q आहे. सो पोटेन्शियलचा रेशो विचारला आहे. तर ड्यू टू दिस पोटेन्शियल काय येणार, V1 इट इज KQ डिवायडेड बाय R1. याच्यामुळे पोटेन्शियल काय येणार, इट इज KQ डिवायडेड बाय R2. सो V1/V2 जर आपण केलं रे, सो इट इज KQ डिवायडेड बाय R1, this KQ divided by R2. This and this will get cancelled. So this is simply R2/R1. तर कुठला ऑप्शन करेक्ट दिसतंय बघा आपल्याला, ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, सो द पॉइंट चार्जेस +Q -Q -Q +Q +Q -Q. ठीक आहे. तर इथे बघा रे, डायग्राममध्ये आपल्याला दिलं आहे की आर प्लेस ॲट द वर्टायसेस ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन. ठीक आहे. म्हणजे इथे +Q ठेवला, इथे -Q, इथे -Q, +Q, प्लस कॅपिटल Q -Q. ओके. सो द इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ हेक्झॅगॉन O, या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 5 चार्जेस ॲट A, B, C, D अँड F. म्हणजे याच्यामुळे B, C, D आणि Fमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके. सो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस 5 चार्जेस इज ट्वाइस द इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर O ड्यू टू चार्ज +Q ॲट E अलोन. म्हणजे काय रे, दिस इलेक्ट्रिक फील्ड इज ट्वाइस ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू +Q. हे इक्वेशन आपल्याला दिलं आहे. ठीक आहे. आता आपण बघू, बघा हा -Q चार्ज आहे, -Q चार्जमुळे इथे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन हे असणार, आपण -Q चार्ज आहे याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन हे असणार. ठीक आहे. आता इथे बघा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स तर सेम आहे. सो ॲट दिस पॉईंट नेट इलेक्ट्रिक फील्ड विल बी वॉट रे, 0. ओके. त्यानंतर याला जर कन्सिडर केलं, दिस इज +Q चार्ज, याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडे येणार, दिस इज +Q याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडे येणार. इथे पण मॅग्निट्यूड काय असणार याचं, सेम, डायरेक्शन अपोजिट आहे, इथे पण नेट इलेक्ट्रिक फील्ड झाली 0. आता ह्या -Qमुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडे येणार, राईट, विच इज दिस E. ओके. तर याच्यामुळे -Qमुळे इलेक्ट्रिक फील्ड काय येणार, इट इज KQ/R. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू +Q. याच्यामुळे ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड ह्याच डायरेक्शनमध्ये येणार. सो दॅट इज KQ डिवायडेड बाय R. ओके. सो R विल गेट कॅन्सल, K कॅन्सल. देअरफोर Qची व्हॅल्यू इथे किती येते रे, स्मॉल q डिवायडेड बाय
2. ओके, तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ क्यूज इथे फाइंड आउट करायचं होतं. किती इथे बघा, स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2. सो ऑप्शन ए इज करेक्ट हिअर, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Charges of 2 microcoulomb and -3 microcoulomb are placed at 2 points A and B separated by a distance of 1 meter. The distance of point A where the net potential is 0. ठीक आहे, तर इथे बघा 2 पॉईंट चार्जेस आहे. दिस इज 2 मायक्रोकुलम and this is -3 microcoulomb. Okay, are placed at 2 points A and B are separated by a distance of 1 meter. म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे रे, 1 मीटर आहे. द डिस्टन्स ऑफ पॉईंट ए वेअर पोटेन्शियल इज 0. म्हणजे इथे कुठेतरी, ओके, इथे कुठेतरी आपण एक पॉईंट कन्सिडर करू पी. इथे पोटेन्शियल किती झालं आहे बघा, 0, राईट. पॉईंट पीला पोटेन्शियल 0. तर इथनं मी डिस्टन्स एक्स कन्सिडर करतो, तर हे डिस्टन्स किती बनेल रे, 1 - x बनेल. तर आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट एमुळे म्हणजेच कुठला चार्ज 2 मायक्रोकुलम आणि -3 मायक्रोकुलममुळे इथे जे पोटेन्शियल दाखवायचं आहे ते 0 दाखवायचं आहे, राईट. सो पोटेन्शियल ड्यू टू ए प्लस पोटेन्शियल ड्यू टू बी इज इक्वल्स टू वॉट रे, 0 ॲट पॉईंट पी. सो पोटेन्शियल ड्यू टू ए इज वॉट, इट इज के. क्यूची व्हॅल्यू किती, 2 मायक्रोकुलम म्हणजे 2 × 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय डिस्टन्स किती, एक्स. आता प्लस पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट बी किती, इट इज के. आता इथे बघा -3 आहे, तर पोटेन्शियल जेव्हा पण आपण लिहिणार तर चार्जची व्हॅल्यू विथ साईन लिहायची, राईट. तर इथे काय येणार रे, इट इज -3 इंटू मायक्रोकुलम ॲट 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू 1 - x इज इक्वल्स टू वॉट रे, 0. ठीक आहे. सो यू कॅन सी दिस के इंटू 2 इंटू 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय एक्स. हे बघा मायनस इकडे येणार, हे इकडे गेलं, इक्वल्स टूच्या ह्या साईडला गेलं तर प्लस बनेल. म्हणजे 3k इंटू 10⁻⁻⁶ डिवायडेड बाय 1 - x. दिस कॅन्सल, के कॅन्सल. ओके, सो दिस इज 2 1 - x divided by 3 times x. So this is 2 - 2x which is equals to 3x. So therefore 2 is equals to 5x and this x will be equals to what, 2/5. ठीक आहे. ओके, इथे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये दिलं आहे. सो 2/5 म्हणजे किती होणार, इट इज 0.4 अराउंड. ठीक आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. Next question. Out of the following statements, which is not the characteristics of electric lines of the forces. ठीक आहे. So option A काय बघा, electric line of forces originate from positively charged object and end to negatively charged object. हे करेक्ट आहे. इथे जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, इथे जर निगेटिव्ह चार्ज असणार, तर इथनं इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ओरिजिनेट होणार पॉझिटिव्ह चार्जमधनं आणि ते टर्मिनेट कुठे होणार रे, निगेटिव्ह चार्जला. दिस इज करेक्ट. त्यानंतर सेकंड काय म्हणत आहे, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. हे पण करेक्ट आहे. जर 2 इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जर इंटरसेक्ट झाल्या तर इथे दोन डायरेक्शन येणार इलेक्ट्रिक फील्डच्या, विच इज नॉट पॉसिबल. ओके, सो दिस इज ऑल्सो करेक्ट. इंटरसेक्शन नाही होऊ शकत दोघांचं. त्याच्यानंतर थर्ड काय म्हणत आहे, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास थ्रू द कंडक्टर. नाउ दिस इज रॉंग रे. ओके, दिस इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. कारण का बरं, हा जर कंडक्टर कन्सिडर केला तर याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, याच्या सरफेसवर चार्ज राहणार जे पण आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर याच्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असेल ते बाहेर असेल, आतमध्ये कुठली इलेक्ट्रिक फील्ड लाईन नसेल. ओके, सो दिस इज नॉट दी कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे इथे ऑप्शन सी आपला करेक्ट राहणार, राईट. डी पण एकदा चेक करू. द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आर क्राउडेड इन द रिजन वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. हे पण करेक्ट आहे. म्हणजे अशा जर काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्सेस असेल तर आपण इथे काय म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड काय रे, जास्त आहे आणि इथे इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे. ओके, सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट. 2 equally charged small balls are placed at a fixed distance experience a force F. A similar uncharged ball, after touching one of them, is placed at the middle point between the 2 balls. The force experienced by this ball is. Okay, तर इथे बघा इनिशियली 2 इक्वली चार्ज स्मॉल बॉल्स होते. ओके, सो लेट्स से दिस इज हॅव्हिंग चार्ज Q, दिस इज हॅव्हिंग चार्ज Q विच इज सेपरेटेड बाय सम फिक्स्ड डिस्टन्स R कन्सिडर करतो मी इथे. तर यांच्यामधला जो फोर्स होता रे, दॅट इज F इज इक्वल्स टू KQ² बाय R², राईट. दिस इज द फोर्स.
नाव आता काय म्हटलं आहे बघा इथे, नाव अ सिमिलर अनचार्ज बॉल आफ्टर टचिंग वन ऑफ देम. एक दुसरा बॉल आणला आपण विच इज अनचार्ज. ठीक आहे, हा कन्सिडर करा, याला आपण टच केलं, याला टच केलं तर काय होणार, इथे चार्जेसचे इंटरचेंज होणार. ओके, म्हणजे हा जो बॉल आहे अनचार्ज होता, याच्यावर चार्ज येऊन जाणार. चार्ज कसा इक्वली डिवाइड होणार, आता इथे चार्ज येणार Q/2. ओके, तर याच्यावर पण चार्ज किती Q/2. मग हा जो स्पियर आहे हा आपण इथे सेंटरला ठेवला, म्हणजे आता सिच्युएशन बघा काय बनेल, इथे चार्ज आहे Q/2, इथे एक चार्ज आहे Q/2 आणि इथे चार्ज आहे Q. ओके, सो वन ऑफ देम इज प्लेस ॲट द मिडल पॉईंट बिटवीन दी टू बॉल्स. द फोर्स एक्सपिरियन्स बाय दिस बॉल इज. ठीक आहे, तर हा जो Q/2 वाला जो बॉल इथे ठेवला आहे आपण, याच्यावर नेट फोर्स किती लागेल हे आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार बघा, बिकॉज ऑफ दिस Q/2 याच्यावर फोर्स ह्या डायरेक्शनमध्ये लागेल आणि ह्या क्यूमुळे याच्यावर फोर्स ह्या डायरेक्शन लागेल. ओके, सो दिस इज फोर्स ड्यू टू Q/2 अँड दिस इज फोर्स ड्यू टू Q. ओके, सो नेट फोर्स जर मला फाइंड आउट करायचा असेल रे, दिस विल बी फोर्स ड्यू टू Q/2 मायनस फोर्स ड्यू टू Q. सो फोर्स ड्यू टू Q/2 काय येणार, इट इज K Q/2 फोर्स ड्यू टू Q/2, yes, K Q/2 इंटू Q/2 डिवायडेड बाय R² म्हणजे इथे R/2चा होल स्क्वेअर, राईट, मायनस फोर्स ड्यू टू Q काय येणार, इट इज K Q/2 इंटू Q डिवायडेड बाय R/2चा होल स्क्वेअर. ठीक आहे, सो हे इक्वेशन बघा इथे काय बनत आहे, इट इज K Q²/4 डिवायडेड बाय R²/4 minus this is K Q²/2 divided by R²/4. ठीक है, so 4 will get cancelled, that is K Q²/R² minus हे काय बनेल, it is 2K Q²/R². ठीक आहे, आता K Q²/R² म्हणजे F जो की आपल्याला गिवन आहे. सो दिस इज F minus 2 times this is also F. ओके, सो F minus 2F इज वॉट रे, मायनस F. तर इथे जो नेट फोर्स ॲक्ट होणार आहे या बॉलवर दॅट इज मायनस F. ओके, सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. निगेटिव्ह साईन का बरं येते, कारण जो फोर्स लागणार आहे रे, जे मॅग्नेट्यूड असणार आहे ते प्लस क्यूमुळे जास्त असेल. ओके, म्हणजे याच्यावर जो फोर्स लागेल तो ह्या डायरेक्शनमध्ये लागणार. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, assuming the drops to be spherical, 27 identical drops of mercury are charged simultaneously to the same potential of 20 volt. If all the charged drop are made to combine to form a one big drop, then the potential of big drop will be. Okay, आता यामध्ये बघा 27 स्पेरिकल ड्रॉप्स आहेत. ओके, दीज आर 27 स्पेरिकल ड्रॉप. आता एका स्पेरिकल ड्रॉपवर जे पोटेन्शियल आहे, ओके, एका स्पेरिकल ड्रॉपवर जर मी Q चार्ज कन्सिडर केला दॅट इज KQ/R जे पोटेन्शियल असणार आहे, आणि रेडियस एका स्मॉल ड्रॉपची रेडियस आपण स्मॉलर कन्सिडर केली, किती आहे रे इथे 20 पोटेन्शियल गिवन आहे. आता याच्या 27 ड्रॉप्स मिळून आपण एक मोठा ड्रॉप बनवला ज्याची रेडियस काहीतरी R असेल, तर याचं पोटेन्शियल काय असणार, इट इज K कॅपिटल Q डिवायडेड बाय कॅपिटल R. ठीक आहे, आता हे पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर इथे V इक्वल्स टू K कॅपिटल Qची व्हॅल्यू काय बघणार, कॅपिटल Q म्हणजे नेट चार्ज ना, आणि एका स्मॉल स्पिअरवर जर चार्ज मी Q कन्सिडर केला तर मोठ्या स्पिअरवर चार्ज काय येणार, इट इज 27 टाइम्स Q, म्हणजे इथे आपण 27 टाइम्स Q लिहू शकतो डिवायडेड बाय R. आता बघा R आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. कसं फाइंड आउट करू शकतो, याचं जे व्हॉल्यूम आहे आणि याचं जे व्हॉल्यूम आहे ते तर सेमच राहणार. ओके, सो याचं व्हॉल्यूम किती येणार बघा रे, इट इज 27 इंटू 4/3 पाय स्मॉल आर क्यूब विच इज इक्वल्स टू मोठ्या स्पिअरचं व्हॉल्यूम 4/3 पाय कॅपिटल R क्यूब. दिस अँड दिस विल गेट कॅन्सल. ओके, सो R इज इक्वल्स टू आपण इथे काय लिहू शकतो, इट इज 3 टाइम्स स्मॉल आर. तर इथे आपल्याला कॅपिटल आरची व्हॅल्यू मिळाली इन टर्म्स ऑफ स्मॉल आर. सो V इज इक्वल्स टू दिस इज K 27 Q डिवायडेड बाय this is 3R. So this is 9 so 9 into KQ divided by R, आणि KQ divided by R ची व्हॅल्यू किती आहे 20. so this is 9 into 20 that is 180. okay, so 180 is the potential on this big drop. okay, so option B is correct here, right.
Next question. Now, n identical small spherical drops of water, each of radius small r, are charged to the same potential V. सेम क्वेश्चन आहे बघा. आता इथे n नंबर ऑफ ड्रॉप्स आहेत, n नंबर ऑफ ड्रॉप्स आहेत, ठीक आहे. आणि याचं जे पोटेन्शियल आहे दॅट इज K/Q/R, याचं पोटेन्शियल आपल्याला दिलं आहे रे स्मॉल व्ही. ओके, आर कंबाईंड टू फॉर्म अ बिग ड्रॉप. मोठा ड्रॉप इथे बनवला आहे ज्याची रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर करू. आता याचं जे पोटेन्शियल असणार आहे ते काय असेल के. आता इथे एन नंबर ऑफ चार्जेस आहे, तर याच्यावर जो टोटल चार्ज आहे ना तो काय येणार एन इंटू क्यू. ओके, सो दिस इज एन इंटू क्यू डिवायडेड बाय कॅपिटल आर, राईट. इथे पण सिमिलरली आपल्याला कॅपिटल आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो कसं करणार व्हॉल्यूम कन्झर्वेशन दॅट इज एन टाइम्स ना. सो दिस इज एन इंटू 4/3 पाय आर क्यूब विच इज इक्वल्स टू 4/3 पाय capital R cube. This and this will get cancelled. Therefore, this R cube is equals to what? It is n 1/3 into R. तर इथे बघा सॉरी R इथे R. ओके, कॅपिटल R. सो कॅपिटल R ची व्हॅल्यू n raised to power 1/3 into R. तर इथे आपण पुट करू दॅट इज n KQ डिवायडेड बाय n raised to power 1/3 into R. आता बघा n raised to power 1 आणि इथे n raised to power हे जर वरती आलं तर -1/3 इंटू KQ/R. KQ/R म्हणजे बघा व्ही आपल्याला गिवन आहे, इथे व्ही लिहितो. ओके, सो दिस विल बिकम n raised to power 1 - 1/3 इंटू व्ही, म्हणजे किती रे 3, दॅट इज n raised to power 2/3 इंटू व्ही. सो कुठला ऑप्शन आपल्याला करेक्ट दिसत आहे n raised to power 2/3 इंटू व्ही. ऑप्शन डी इज करेक्ट हिअर, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Two point charges Q1 and Q2 are L distance apart. If one of the charge is double and distance between them is half, the magnitude of the force become n times where n is. तर इथे बघा आपल्याला दोन चार्जेस दिले आहेत, राईट. Q1 and Q2 आर सेपरेटेड आर L डिस्टन्स अपार्ट. दोघांमध्ये L डिस्टन्स आहे रे. नाव त्याच्यामध्ये काय केलं आहे, आता एक चार्ज जो आहे तो डबल केला आहे दॅट इज 2 टाइम्स Q1 करू याला आपण. ओके, आणि यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन देम इज हाफ, म्हणजे हे डिस्टन्स L/2 झालं रे. हा चार्ज तसाच आहे Q2. सो वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. ओके, सो इथे फर्स्ट केसमध्ये फोर्स फाइंड आउट करू आपण पहिले दॅट इज K/Q1 Q2 बाय L². आता इथे जो फोर्स असणार समथिंग F' विच इज K/Q1ची व्हॅल्यू किती आहे, इट इज 2Q1. ओके, आणि Q2ची व्हॅल्यू तर Q2च आहे डिवायडेड बाय दिस इज L/2चा स्क्वेअर म्हणजे L²/4. सो F' व्हॅल्यू इथे बघा काय येणार, इट इज 4 वरती जाणार. सो इट इज 8K/Q1 Q2 डिवायडेड बाय L². तर इथे बघा K/Q1 Q2 डिवायडेड बाय L² म्हणजे F, आणि इथे K/Q1 Q2 डिवायडेड बाय L² येते. सो F' इज इक्वल्स टू वॉट रे 8 टाइम्स F. ओके, तर किती टाइम्स द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स बिकम n टाइम्स. किती टाइम्स आहे एनची व्हॅल्यू इथे काय येते 8 टाइम्स. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. 3 charges Q -2Q and -2Q are placed at the vertices of an isosceles triangle, isosceles right angle triangle as shown in the figure. The net electrostatic potential energy is 0 if Q is equal to. ठीक आहे, म्हणजे याची आपल्याला नेट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय करायची आहे रे 0. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस सिस्टम ऑफ चार्जेस आपल्याला 0 दाखवायची. ठीक आहे, सो आपण पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस फाइंड आउट करून टाकू. बघा दिस चार्ज -2Q आणि Q याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी येणार. त्याच्यानंतर Q आणि -2Q याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी येणार. त्याच्यानंतर -2Q आणि -2Q याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी येणार. ठीक आहे, आता हे डिस्टन्स किती बनेल √2L बनेल हे डिस्टन्स. ठीक आहे, सो आता पोटेन्शियल एनर्जी -2Q आणि Qमुळे पोटेन्शियल एनर्जी किती असणार, इट इज K -2Q इंटू Q डिवायडेड बाय R म्हणजे किती आहे L. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू Q अँड -2Q. ओके, सो दिस इज प्लस K -2Q इंटू Q डिवायडेड बाय L. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू -2Q अँड -2Q दॅट इज प्लस दिस इज प्लस K -2Q डिवायडेड बाय √2
2L. ठीक आहे. तर ही जी सिस्टमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ते 0 करण्यासाठी आपल्याला इथे क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके. सो इथनं जर बघा के कॉमन जर काढला आपण रे, ओके, के बाय एल जर कॉमन काढलं इथे, तर इथे काय होतं आहे बघा, इट इज -2 क्यू आणि इथे -2 क्यू. ओके. आणि इथे मायनस मायनस विल बिकम प्लस. इट इज 4Q डिवाइड बाय √2. ठीक आहे. सो इक्वल्स टू 0. सो वी कॅन से दिस इज हे किती बनेल बघा, -4QQ. ओके. प्लस 4Q डिवायडेड बाय √2 इक्वल्स टू 0. सो 4Q डिवायडेड बाय √2 इज इक्वल्स टू व्हॉट रे, इट इज 4Q इंटू Q. ओके. सो 4 विल गेट कॅन्सल, राईट. इथे काही चुकलं पाहिजे, क्यू स्क्वेअर येणार आहे इथे, क्यू स्क्वेअर येणार. ओके. दिस इज क्यू स्क्वेअर, इथे क्यू स्क्वेअर, तर एक क्यू पण इथे कॅन्सल होणार आहे. ओके. तर इथे बघा कॅपिटल क्यूची व्हॅल्यू काय येते, इट इज क्यू बाय √2. ओके. सो कॅपिटल क्यू जर आपलं क्यू बाय √2 असेल, सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस सिस्टम ऑफ चार्जेस विल बी 0. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन. Now, 2 point charges 10 microcoulomb and 4 microcoulomb are placed 10 centimeter apart in air. The work required to be done to bring them 2 centimeter closer is, म्हणजे बघा इथे 2 पॉईंट चार्जेस आहे, प्लस 10 मायक्रोकुलम. ओके. हा एक आहे 4 मायक्रोकुलम, आर प्लेस 10 सेंटीमीटर अपार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही चार्जेस आपण 2 सेंटीमीटरने जवळ आणले, म्हणजे आता डिस्टन्स किती असणार त्यांच्यामधला, 8 सेंटीमीटर. 10 मायक्रोकुलम आणि हा 4 मायक्रोकुलम. तर इथे वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. सो वर्क डन इज बेसिकली व्हॉट रे, इट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय, यू फायनल मायनस यू इनिशियल, म्हणजे याची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मायनस याची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जर केलं तर आपल्याला वर्क डन मिळून जाईल. सो याची यू फायनल म्हणजे याची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काय येणार, इट इज के 10 इंटू 10 रेस टू पॉवर -6 इंटू दिस इज 4 इंटू 10 रेस टू पॉवर -6 डिवायडेड बाय आर किती 8 सेंटीमीटर, म्हणजे 8 इंटू 10 रेस टू पॉवर -2. इनिशियल किती मायनस दिस इज के. इनिशियली दिस इज अवर सिस्टम, राईट. सो के 10 इंटू 10 रेस टू पॉवर -6, ओके, इंटू 4 इंटू 10 रेस टू पॉवर -6 डिवायडेड बाय डिस्टन्स किती होतं 10 सेंटीमीटर, म्हणजे 10 इंटू 10 रेस टू पॉवर -2. ओके. सो दिस इज वॉट रे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता याला फक्त सॉल्व करायचं आहे बघा. इथे के आणि 10 रेस टू पॉवर -12 डिवायडेड बाय 10 रेस टू पॉवर -2 हे आपण कॉमन काढू शकतो रे. तर आतमध्ये काय उरेल बघा, 10 इंटू 4 दॅट इज 40 डिवायडेड बाय 8 आणि इथे साईन मायनस आणि इथे किती, इथे पण 40 डिवायडेड बाय 10. तर इथे बघा 40सुद्धा कॉमन निघेल, राईट. सो इथे 40 पण बाहेर लिहून घेऊ आपण. ओके. सो यू कॅन सी दिस वर्क डन विल बी इक्वल्स टू केची व्हॅल्यू काय आहे, 9 इंटू 10 रेस टू पॉवर 9 इंटू 10 रेस टू पॉवर -12 डिवायडेड बाय 10 रेस टू पॉवर -2 and this is 10 minus 8 that is 2 divided by 80. ओके. इंटू 40 आहे ना इथे, हे बघा हे 40. सो दिस इज 1, दिस इज 2 जा 2 कॅन्सल. ओके. सो इथे 10 येऊन जाणार रे, राईट. सो इथे बघा 9 इंटू 10 रेस टू पॉवर, इथे 10 रेस टू पॉवर -10 येणार, हे इथे कॅन्सल झालं. आणि इथे 9 आहे, इथे -10 आहे, म्हणजे -1, म्हणजे किती रे 0.9 जूल इतकं वर्क आपल्याला रिक्वायर्ड आहे, राईट. सो ऑप्शन बी इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन. 3 charges plus 3Q, Q and Q are placed in a straight line of length L at point at distance O0, L/2 and L. ओके. म्हणजे असं काहीतरी आहे. इथे एक चार्ज ठेवला आहे 3Q, इथे एक चार्ज ठेवला आहे L/2ला, दॅट इज Q, आणि इथे एक चार्ज ठेवला आहे Q, इट इज ॲट L, right. So the value of capital Q in order to have net force on plus Q, याच्यावर आपल्याला नेट फोर्स जो दाखवायचा तो 0. सो Qची व्हॅल्यू किती आहे, x टाइम्स स्मॉल q, द व्हॅल्यू ऑफ x इज. ठीक आहे.
तर नेट फोर्स 0 कधी होणार, जेव्हा हा चार्ज निगेटिव्ह असेल. ठीक आहे, कारण हा जर चार्ज निगेटिव्ह असेल तर याच्यावर फोर्स ह्या डायरेक्शनमध्ये लागेल आणि याच्यामुळे फोर्स ह्या डायरेक्शनमध्ये लागेल. म्हणजे हा फोर्स आणि हा फोर्स जर आपण इक्वेट केला तर आपण म्हणू शकतो की हा जो प्लस क्यू वाला जो चार्ज आहे त्याच्यावर नेट फोर्स किती असणार, 0. ओके, सो ट्राय करू आता. सो ड्यू टू दिस मायनस क्यू घेतो मी इथे. मायनस क्यूमुळे इथे फोर्स लागणार इकडे, राईट. दिस इज फोर्स ड्यू टू मायनस क्यू. आणि 3Q फोर्स लागणार इकडे. दिस इज फोर्स ड्यू टू 3Q. या दोन्ही फोर्सेसला इक्वेट करायचं आहे. सो फोर्स ड्यू टू क्यू इज इक्वल्स टू फोर्स ड्यू टू मायनस क्यू इज इक्वल्स टू फोर्स ड्यू टू 3Q. आता फोर्स ड्यू टू मायनस क्यू किती येणार, इट इज KQ डिवायडेड बाय, आता इथे मायनस साईन कशासाठी लावलं आहे आपण, कारण फोर्सची डायरेक्शन हे आहे, हे ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तरच आपण इथे नेट फोर्स 0 दाखवू शकतो. सो इथे मायनस लिहायची गरज नाही आहे, मॅग्निट्यूड घेणार फक्त आपण इथे. डिवायडेड बाय R². आरची व्हॅल्यू किती येते, L²/4. ओके, विच इज इक्वल्स टू 3Qमुळे दॅट इज K3Q इंटू Q डिवायडेड बाय L². सो इथे L² कॅन्सल, एक Q कॅन्सल झाला रे, K पण इथे कॅन्सल झाला. देअरफॉर Qची व्हॅल्यू बघा इथे काय येते, इट इज 4 इंटू दिस इज 4Q इज इक्वल्स टू 3Q, राईट. सो Q विल बी इक्वल्स टू 3/4 स्मॉल q, हे व्हॅल्यू येत आहे. आणि आपला जो Q आहे तो काय, निगेटिव्ह, म्हणजे Qची व्हॅल्यू किती रे, -3/4 टाइम्स Q. सो करेक्ट ऑप्शन इज -3/4, कारण इथे बघा आपल्याला फक्त x फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 3 equal charges are placed on 3 corners of a square as shown below. If the magnitude of force between Q1 and Q2 is F12. ठीक आहे, म्हणजे Q1 आणि Q2 मधला जो मॅग्निट्यूड आहे फोर्सचा तो F12, दॅट इज F12ला आपण काय लिहू शकतो, इट इज Q1 आणि Q2 दोन्ही सेम आहे, KQ² डिवायडेड बाय A². ठीक आहे, त्याच्यानंतर अँड दॅट Q1 अँड Q3, म्हणजे हा Q1 आणि हा Q3 यांच्यामधला जो फोर्स असणार त्याचा मॅग्निट्यूड दिला आहे F13. ओके, तर याला आपण काय लिहू शकतो बघा, इट इज KQ² डिवायडेड बाय, हे डिस्टन्स किती बनेल, √2a. ओके, सो दिस इज √2aचा होल स्क्वेअर. सो दिस इज KQ² डिवायडेड बाय 2a². सो दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन, दिस इज अवर सेकंड इक्वेशन. आपल्याला रेशो विचारला आहे रे, F13 डिवायडेड बाय F12चा बघा रेशो विचारला आहे. ठीक आहे, सो दिस इज KQ² डिवायडेड बाय 2a² होल डिवायडेड बाय KQ² डिवायडेड बाय a². तर हे झालं सर्व कॅन्सल, काय उरत आहे बघा 1/2. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. ओके, दॅट इज 1/2. नेक्स्ट क्वेश्चन. A regular hexagon of side 6 cm has a charge of 2 microcoulomb at each of its vertices. What is the potential at the center of hexagon? जे बघा इथे रेग्युलर हेक्झॅगॉन दिलं आहे आपल्याला. ठीक आहे, रेग्युलर हेक्झॅगॉन दिलं आहे आणि जो चार्ज आहे प्रत्येक कॉर्नरला चार्ज किती आहे, 2 मायक्रोकुलमचा चार्ज आहे प्रत्येक कॉर्नरला, सेम चार्ज आहे. ओके, 2 मायक्रोकुलम आणि डिस्टन्स किती आहे, साईड पण दिली आहे याची 6 सेंटीमीटर. ओके, 6 सेंटीमीटर साईड पण दिली. तर आपल्याला याच्या सेंटरला पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे रे. आणि पोटेन्शियल स्केलर असते तर सर्व जे पण चार्जेस इथे आहे 6 चार्जेसमुळे पोटेन्शियल इथे सर्व ॲड होऊन जाईल. म्हणजे पोटेन्शियल ॲट दी सेंटर, ओके, पोटेन्शियल ॲट दी सेंटर ड्यू टू 6 चार्जेस काय लिहू शकतो आपण, पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असते, इट इज KQ/R. ठीक आहे, हे झालं पोटेन्शियल ड्यू टू 1 चार्ज. इथे किती चार्ज आहे, 6, तर इथे सरळ 6ने मल्टिप्लाय करून टाका. सो दिस इज 6 इंटू Kची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹. चार्जची व्हॅल्यू 2 मायक्रोकुलम म्हणजे 2 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर म्हणजे 6 इंटू 10⁻⁻2, राईट. तर 6 इथे कॅन्सल झालं रे. सो दिस इज 18, दिस इज 10⁻⁻, इथे 3 उरणार आणि खाली 10⁻⁻2 वरती आला तर +2 म्हणजे 18 इंटू 10⁻⁻5. ओके, सो ऑप्शनमध्ये बघा 10⁻6 आहे. सो इथे याला असं पण लिहू शकतो आपण 1.8 इंटू 10⁻6. सो ऑप्शन बी इज करेक्ट हियर. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अ कंडक्टिंग surface having uniform surface charge density sigma is given by. ओके, नियर अ कंडक्टिंग सरफेस म्हणजे एक कंडक्टर आहे रे, ठीक आहे, हा एक कंडक्टर आहे आणि चार्ज डेन्सिटी सिग्मा दिली आहे याची. ओके, सो आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड जर फाइंड आउट करायची असेल तर मी काय करतो आहे की ते गॉशियन सरफेस कन्सिडर करतो, सिलेंडर. आता याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा बाहेर जातील, ठीक आहे. सो आपली गॉस लॉ काय असते, इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस विच इज इक्वल्स टू क्यू इन अपॉन ॲप्सिलॉन नॉट. ओके, सो ई डॉट डी एस म्हणजे ई इंटू डी एस इज वॉट रे, एरिया. आता इथे बघा, हा जो गॉशियन सरफेस आहे याचा एरिया वेक्टर हा असणार, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड. ओके, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्डमधला अँगल 0 आहे, राईट. इथे बघा ई डॉट डी एस दॅट इज ई डी एस कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आहे, 0, विच इज इक्वल्स टू चार्ज इनसाइड क्यू इन अपॉन ॲप्सिलॉन नॉट, राईट. सो दिस इज एरिया वेक्टर. आता बघा याचा जो एरिया आहे हा मी ए कन्सिडर करतो रे, ठीक आहे. सो देअर फॉर ई इंटू ए येणार इकडे विच इज इक्वल्स टू चार्ज इनसाइड. आता चार्ज इनसाइडला आपण काय लिहू शकतो बघा, सिग्मा इज वॉट, इट इज क्यू डिवायडेड बाय ए. सो देअर फॉर क्यू इज इक्वल्स टू वॉट रे, सिग्मा इंटू ए. तर इथे सिग्मा इंटू ए लिहू शकतो मी डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. ए कॅन्सल झाला, देअर फॉर इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू बघा काय येते, सिग्मा डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. तर कुठला ऑप्शन इथे करेक्ट दिसत आहे, सिग्मा डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट, सिग्मा डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. बट इट इज नॉट पॅरलल रे, इट इज नॉर्मल टू दी सरफेस, ठीक आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन. अ चार्ज क्यू मायक्रोकुलम इज प्लेस ॲट द सेंटर ऑफ क्यूब. म्हणजे इथे बघा एक क्यूब आहे रे, ठीक आहे, इथे क्यूब दिलेला आहे आपल्याला आणि याच्या सेंटरला एक चार्ज ठेवला आहे क्यूब. ओके, नाव द फ्लक्स थ्रू टू अपोजिट फेसेस ऑफ द क्यूब. म्हणजे हे जर मी दोन अपोजिट फेसेस कन्सिडर केले, एक हा फेस कन्सिडर केला आणि एक हा फेस कन्सिडर केला, ठीक आहे. तर टू अपोजिट फेसमधनं फ्लक्स किती निघणार. आता बघा पूर्ण क्यूबमधनं जो फ्लक्स आहे तो किती असणार, इट इज क्यू बाय ॲप्सिलॉन नॉट, राईट. फ्लक्स इक्वल्स टू चार्ज इनसाइड अपॉन ॲप्सिलॉन नॉट. चार्ज इनसाइड किती आहे, क्यू. आता किती फेसेस असतात क्यूबला, 6. म्हणजे एका फेसमधनं फ्लक्स थ्रू इच फेस किती येणार, इट इज क्यू डिवायडेड बाय 6 ॲप्सिलॉन नॉट, ठीक आहे, एका फेसमधनं. बट आपल्याला इथे 2 फेसमधनं काढायचं आहे रे, तर फ्लक्स थ्रू 2 फेस किती येणार, याला मल्टिप्लाय करावं लागेल 2नी. सो 2 इंटू क्यू डिवायडेड बाय 6 ॲप्सिलॉन नॉट दॅट इज क्यू डिवायडेड बाय 3 ॲप्सिलॉन नॉट, ठीक आहे. तर दोन फेसेसमधनं फ्लक्स किती बाहेर निघेल, इट इज क्यू डिवायडेड बाय 3 ॲप्सिलॉन नॉट, ठीक आहे. द क्वेश्चन इज 4 charges 2 microcoulomb, -3 microcoulomb, 4 microcoulomb, -4 microcoulomb and -1 microcoulomb are enclosed by the Gaussian surface of radius 2 meter. ठीक आहे, तर इथे गॉशियन सरफेस आपण ड्रॉ करू ज्याची रेडियस किती आहे, 2 मीटर. याच्या आतमध्ये चार्जेस आहे बघा, एक 2 मायक्रोकुलम, -3 मायक्रोकुलम, 4 मायक्रोकुलम, -4 मायक्रोकुलम, -1 मायक्रोकुलम, ठीक आहे. सो नेट आउटवर्ड फ्लक्स थ्रू द गॉशियन सरफेस इज, नेट आउटवर्ड फ्लक्स इथे विचारलं आहे आपल्याला, ठीक आहे. सो फ्लक्स इज वॉट, इट इज चार्ज इनसाइड अपॉन ॲप्सिलॉन नॉट. सो चार्ज इनसाइड बघा किती आहे, इट इज 2 -1. ओके, हे सर्वांचं ॲडिशन करणार आपण, बरोबर ना. दिस इज चार्ज इनसाइड अपॉन ॲप्सिलॉन नॉट. ओके, सो दिस इज 2 -3 +4 -4 -1 डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट, ठीक आहे. दिस कॅन्सल, दिस इज -2 डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. हा फ्लक्स येत आहे, ठीक आहे. सो मॅग्निट्यूड जर बघितलं आपण, सो 2 डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट इट इज वॉट आहे, फ्लक्स. सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ अ सॉलिड चार्ज स्पियर ऑफ रेडियस आर, द व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी सिग्मा इज. ठीक आहे, तर सॉलिड स्पियर जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड काय असते ऑन दी सॉलिड स्पियर, इलेक्ट्रिक फील्ड इट इज k/r². ठीक आहे, आता केला आपण लिहू शकतो 1/4πε0 आणि चार्जला आपण लिहू शकतो सिग्मा इंटू ओके व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी दिली आहे इथे, सिग्मा व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आहे म्हणून इथे व्हॉल्यूमनी मल्टिप्लाय करावं लागेल, 4/3πr³ राईट, डिवायडेड बाय r².
इथे आर स्क्वेअर कॅन्सल, 4 पाय कॅन्सल, म्हणजे इथे सिग्मा डिवायडेड बाय सिग्मा, इथे एक आर राहणार, आर डिवायडेड बाय 3 एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, तर हे आपल्याला मिळत आहे रे इलेक्ट्रिक फील्ड, राईट. सो ऑप्शन बघा इथे, ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट. An electric dipole having each charge of magnitude 2 microcoulomb is placed in an electric field of intensity this. इथे बघा +4 आहे. If the maximum torque acting on the dipole is this, the length of the dipole is. ओके, तर इथे आपल्याला मॅक्सिमम टॉर्क दिला आहे. ओके, सो टॉर्कचा फॉर्म्युला असते P क्रॉस E, दॅट इज PE साइन थिटा. ओके, टॉर्क मॅक्सिमम म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू मॅक्सिमम किती 1. ओके, सो मॅक्सिमम टॉर्कची व्हॅल्यू दिली आहे 4 × 10⁻³ पी इज वॉटर डायपोल मोमेंट, याला आपण लिहू शकतो Q × डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस, दॅट इज A लेट्स से. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, इट इज 8 × 10⁻⁴. सो दिस इज 2 जा, सो 10⁻³ इक्वल्स टू Qची व्हॅल्यू पण दिली आहे बघा किती आहे 2 मायक्रोकुलम, म्हणजे 2 × 10⁻⁶ × A into 2 into 10⁻⁴, 10⁻⁻6 this, and this 2 into 2 4. So this 4 into 10⁻⁻² into A equals to 10⁻⁻3. हे कॅन्सल होणार, एक 10⁻⁻1 राहणार, 4 जाणार डिवाइडमध्ये, इज इक्वल्स टू A. तर इथे A ची व्हॅल्यू बघा 0.25 into 10⁻⁻1, म्हणजेच काय रे 25 into 10⁻⁻3 meter. Okay, it means 25 mm. Okay, 25 mm. So option B is correct here. Okay, next question. The electric charges +2q +2q -2q -2q are placed at the corners of a square of side 2L as shown in figure. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला हा स्क्वेअर दिला आहे ज्याची साईड आहे 2L आणि इथे चार्जेस ठेवले आहेत. ठीक आहे, कॉर्नरला. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट A मिडवे बिटवीन दी चार्जेस 2q इज. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट दी पोटेन्शियल. इथे आपल्याला पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. सो पोटेन्शियल ॲट पॉईंट A. ओके, तर एक तर येणार पोटेन्शियल ड्यू टू धिस चार्ज, काय येणार बघा, इट इज K2q डिवायडेड बाय आरची व्हॅल्यू किती आहे L. ठीक आहे, आणि याच्यामुळे पण पोटेन्शियल सेमच असेल तर इथे मी मल्टिप्लाय बाय 2 करतो. त्याच्यानंतर -2q चार्जमुळे जो ह्या पॉईंटला पोटेन्शियल येणार, हे डिस्टन्स काढावं लागेल बघा, हे L आहे, हे 2L आहे रे. सो दिस इज √L² प्लस 4L², म्हणजे L√5 बनेल हे डिस्टन्स. ठीक आहे, सो दिस इज प्लस K. चार्ज बघा किती आहे -2q. ओके, पोटेन्शियलमध्ये चार्ज जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह पुट करायचा. सो दिस इज L√5. ओके, आता हे पण याच्यामुळे पण पोटेन्शियल येणार, तर इथे मल्टिप्लाय बाय 2 करून टाकतो. सो पोटेन्शियल ॲट पॉईंट A विच इज इक्वल्स टू, इथे काय काय कॉमन निघू शकते बघा, K4q. ओके, सो दिस इज L पण कॉमन निघेल इथे. सो दिस इज 1 - 1 डिवायडेड बाय √5. ठीक आहे, असं काहीतरी येतं इथे. सो दिस K इज वॉट, इट इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, आणि दिस इज 4 वरती आहे, Q वरती आहे, आणि L. सो दिस इज 1 - 1 डिवायडेड बाय √5. ओके, सो 4 विल गेट कॅन्सल. सो दिस इज Q डिवायडेड बाय पाय एप्सिलॉन नॉट L, अँड दिस इज 1 - 1/√5. तर इथे बघा रे ऑप्शन B इज करेक्ट. ठीक आहे, तर हे झालं पोटेन्शियल ॲट पॉईंट A. नेक्स्ट क्वेश्चन. 3 कॉन्सेंट्रिक चार्ज मेटॅलिक्स शेल आहे ABC have radii A, B and C, potential VA, VB and VC are and charge density +σ, -σ and +σ respectively. The value of potential VA is. ठीक आहे, तर इथे बघा हा एक स्पियर, हा दुसरा स्पेरिकल शेल, हे तिसरी स्पेरिकल शेल. ठीक आहे, ज्याची रेडियस आपल्याला गिवन आहे A, याची रेडियस B, याची रेडियस आहे C. ओके, अँड वी हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे, तर हा एक स्पियर A, हा स्पियर B, हा स्पियर C. सो वी हॅव टू फाइंड आउट पोटेन्शियल ॲट पॉईंट A. ठीक आहे, आपल्याला पोटेन्शियल ॲट पॉईंट A फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या स्पियरमुळे
याच्या सरफेसवर जो पोटेन्शियल येतो तो काय येतो, इट इज के क्यू बाय आर. आर म्हणजे इथे ए. ठीक आहे. आता याच्यामुळे ह्या स्पिअरमुळे आतमध्ये जो पोटेन्शियल असणार तो कॉन्स्टंट असेल, दॅट इज के क्यू बाय बी येणार इथे, राईट. सो दिस इज प्लस के क्यू डिवायडेड बाय बी. आणि हा जो सरफेस आहे याच्यामुळे पण काय येणार, इट इज प्लस के क्यू डिवायडेड बाय सी. ओके. आता बघा सिग्माच्या टर्म्समध्ये म्हटलं आहे, सो केला बाहेर काढून घेऊ रे आपण, क्यूला पण ठीक आहे बरं, केला बाहेर काढलं त्याच्यानंतर इथे क्यूला काय लिहू शकतो बघा, सिग्मा इंटू पाय आर स्क्वेअर, राईट. सो दिस इज 4 पाय आर स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर येणार इथे डिवायडेड बाय ए. आता प्लस इथे बघा रे मायनस सिग्मा दिला आहे, तर ॲक्च्युअलमध्ये इथे चार्ज पण निगेटिव्ह मायनस क्यू असेल. सो इथे आपण मायनस आणि मायनस क्यूची व्हॅल्यू इट इज सिग्मा 4 पाय बी स्क्वेअर डिवायडेड बाय बी आणि प्लस इथे सिग्मा 4 पाय सी स्क्वेअर डिवायडेड बाय सी. तर इथे 4 पाय सिग्मा बाहेर निघणार, ओके, इंटू के. इथे काय होईल रे 1 अपॉन ए, सॉरी ए तर कॅन्सल इथे, एक मिनिट. ओके. सो दिस कॅन्सल, दिस कॅन्सल, दिस कॅन्सल म्हणजे इथे ए मायनस बी प्लस सी. ओके. आणि पोटेन्शियल ॲट पॉईंट ए, आता केची व्हॅल्यू जर पुट केली दॅट इज 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आणि वरती काय 4 पाय सिग्मा. ओके. सो 4 पाय कॅन्सल आणि हे ए मायनस बी प्लस सी. तर इथे बघा रे पोटेन्शियल ॲट पॉईंट ए किती येत आहे, सिग्मा डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट ए मायनस बी प्लस सी. सो कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे, सिग्मा डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट ए मायनस बी प्लस सी. ओके. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. Next question. A hollow cylinder has charge Q, okay, coulomb within it. If phi is the electric flux in a unit of voltmeter associated with a curved surface C, the flux link with the plane surface A in unit voltmeter will be, okay. So we know the net flux will be what, right? It is charge inside upon epsilon naught. Charge inside the Gaussian surface किती आहे बघा, Q. So this is Q divided by epsilon naught. ठीक आहे. टोटल फ्लक्स झाला. तर टोटल फ्लक्स जो आहे रे, ओके, सो टोटल फ्लक्सला आपण काय लिहू शकतो, एक तर फ्लक्स बाहेर निघणार थ्रू दिस कर्व सरफेस, ठीक आहे. दुसरं बाहेर निघणार थ्रू दिस प्लेन सरफेस, राईट, थ्रू दिस प्लेन सरफेस आणि हा प्लेन सरफेस. तर याच्यामधनं जो फ्लक्स बाहेर निघेल तोच याच्यामधनं बाहेर निघणार, सेम राहणार, ओके, बिकॉज एरिया सेम आहे. सो फ्लक्स थ्रू कर्व सरफेस प्लस फ्लक्स थ्रू फ्लॅट सरफेस इंटू 2 करतो मी इथे, कारण 2 फ्लॅट सरफेसेस आहे. ओके. सो टोटल फ्लक्स किती आहे रे, क्यू डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू, नाव आपल्याला बघा if phi is the electric flux associated with curved surface मधला फ्लक्स किती आहे, phi plus 2 times from the flat surface. Okay, so 2 times flux from the flat surface is equals to q divided by epsilon naught minus phi. So therefore this flux through the flat surface 1 by 2 in bracket q divided by epsilon naught minus phi. Okay, so इथे option C is correct. ठीक आहे. Next question. A conducting sphere of radius r is given a charge q uniformly. The electric field and potential at the center of sphere are respectively. ठीक आहे. तर इथे बघा रे स्पेरिकल शेल दिली आहे ज्याच्यावर चार्ज q आहे, रेडियस r आहे. सो स्पेरिकल शेलमुळे इलेक्ट्रिक फील्ड बाहेर असणार, राईट. आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असेल रे, 0. आणि पोटेन्शियल जो आहे कुठल्याही पॉईंटला पोटेन्शियल असणार के क्यू बाय आर. सो के क्यू बाय आर, केला लिहू शकतो 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट आणि क्यूवरती डिवायडेड बाय आर. तर इलेक्ट्रिक फील्ड 0 आणि हे आपलं पोटेन्शियल. तर कुठल्या ऑप्शनमध्ये दिसत आहे बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसत आहे इलेक्ट्रिक फील्ड 0, पोटेन्शियल क्यू डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट आर. नेक्स्ट क्वेश्चन. 3 point charges plus q plus 2q and q are placed at the vertices of equilateral triangle. The value of small q in terms of q so that electrical potential energy of system is 0. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय
ठीक आहे. इथे चार्ज Q, 2Q आणि Q. तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे रे, सिस्टमची जे पोटेन्शियल एनर्जी आहे ते 0 करायची आहे. ठीक आहे. सो पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू Q अँड 2Q काय येणार, इट इज K 2Q इंटू Q डिवायडेड बाय, याला L कन्सिडर करू, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो दिस इज L. त्याच्यानंतर ह्या चार्जमुळे पोटेन्शियल एनर्जी काय येणार, प्लस इट इज K डिवायडेड बाय L, प्लस याच्यामुळे आणि याच्यामुळे काय येणार, इट इज K 2Q डिवायडेड बाय L. ठीक आहे. तर इथे KQ बाय L जर कॉमन काढला, ओके, तर इथे काय होत आहे बघा, इट इज 2Q प्लस इथे Q प्लस इथे 2Q. ठीक आहे. सो आणि जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपल्याला 0 पाहिजे आहे. म्हणजे इक्वेशन बघा रे काय बनत आहे, 2Q प्लस 3Q इज इक्वल्स टू 0. सो देअरफॉर दिस 3Q इज इक्वल्स टू मायनस 2Q आणि Q इज इक्वल्स टू मायनस 2/3 इंटू Q. So this is the value of charge, so that the potential energy of the system is what आहे, 0. तर कुठला ऑप्शन करेक्ट दिसत आहे, ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, अ चार्ज पार्टिकल ऑफ मास m अँड चार्ज q इज ॲट रेस्ट. एक चार्ज पार्टिकल आहे, मास इज m, चार्ज इज q, रेस्टला आहे. ओके, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0 इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी E. ह्या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, सो पार्टिकल जो आहे, हा जो चार्ज पार्टिकल आहे, इट विल ॲक्सिलरेट इन दिस डायरेक्शन. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल आफ्टर टाइम t इज, कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आफ्टर टाइम t. सो नेट फोर्स जो याच्यावर लागणार आहे, दॅट इज नेट फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इज वॉट, इट इज Q इंटू E, राईट. सो नेट फोर्स काय असते, मास इंटू ॲक्सेलरेशन, Q इंटू E. देअरफॉर ॲक्सेलरेशन किती आलं बघा, इट इज Q इंटू E डिवायडेड बाय M. हे झालं ॲक्सेलरेशन. आता इथे कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आपण यूज करू शकतो, राईट. कुठलं इक्वेशन, v² इक्वल्स टू u² प्लस डिस्प्लेसमेंट नाही दिलं ना आपल्याला. ठीक आहे, तर पहिलंच इक्वेशन यूज करू आपण, v इक्वल्स टू u प्लस at, राईट. कारण इनिशियल वेलॉसिटी तर 0च आहे. फायनल वेलॉसिटी आपण फाइंड आउट करू, सो दॅट फायनल वेलॉसिटीवरनं आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो रे. सो ॲक्सेलरेशन किती आहे, QE डिवायडेड बाय M इंटू T. हे झालं फायनल वेलॉसिटी. आता कायनेटिक एनर्जी कशी काढणार, इट इज हाफ M v² म्हणजे याचा स्क्वेअर आहे ना, दॅट इज Q² E² M² इंटू T². एक M इथे कॅन्सल झाला. सो कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल्स टू Q² E² T² डिवायडेड बाय 2 टाइम्स M. तर इथे बघा रे, ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ युनिफॉर्मली चार्ज कंडक्टिंग स्पियर ऑफ डायमीटर 3.5, डायमीटर दिली आहे 3.5 सेंटीमीटर, हॅज सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्माची व्हॅल्यू गिवन आहे बघा, 20 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स लिव्हिंग दिस सरफेस ऑफ अ स्पियर इज नियरली. ओके, म्हणजे आपल्याला फ्लक्स फाइंड आउट करायचं आहे केसमध्ये. सो फ्लक्स इज वॉट आहे, इट इज चार्ज इनसाइड अपॉन ॲप्सिलॉन नॉट अकॉर्डिंग टू गॉस थेरम. ओके, चार्ज इनसाइडला काय लिहू शकतो आपण, इट इज सिग्मा इंटू, चार्जला काय लिहिणार, सिग्मा इंटू एरिया, दॅट इज 4πr² डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉट. ठीक आहे. तर फ्लक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सिग्माची व्हॅल्यू बघा किती आहे, 20 मायक्रोकुलम, म्हणजे 20 इंटू 10⁻⁻⁶. ओके, इंटू 4πr². आता डायमीटर 3.5 आहे, सो रेडियस इज 3.5 डिवाइड बाय 2, म्हणजे 1.75 येणार रेडियस. तर 1.75चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू किती, 8.85 इंटू 10⁻⁻12. ठीक आहे. तर हे झालं रे आपलं इक्वेशन. इथे बघा, हे सॉल्व करून बघाल तुम्ही. ओके, आणि आन्सर जे आहे ते मॅच कराल. इथे करेक्ट ऑप्शन जे दिलं आहे बघा, ऑप्शन डी इज करेक्ट. ओके, तर हे सॉल्व करून घ्याल पूर्ण इक्वेशन आणि चेक कराल हे ऑप्शन मिळते की नाही. ठीक आहे. नेक्स्ट, द इलेक्ट्रिकल
The electric potential V is given as a function of distance x by this. The value of electric field at x equals to 0.5 मीटर. तर इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल मध्ये रिलेशन काय रे? V इज इक्वल्स टू मायनस डी व्ही बाय डी आर. म्हणजे इथे एक्सचं फंक्शन दिलं आहे तर एक्स लिहू आपण. सो व्ही इज मायनस सॉरी दिस इज ई इज इक्वल्स टू E equals to minus dv by dx. Okay, so this E equals to minus d by dx of v ची व्हॅल्यू किती आहे? 4x square plus 8x minus 3. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड विल बी इक्वल्स टू मायनस 4x स्क्वेअरचं डिफरन्सिएशन इट इज 8x प्लस 8. ओके, सो दिस इज मायनस 8 इंटू एक्सची व्हॅल्यू किती? 0.2 म्हणजे 1/2 प्लस 8 म्हणजे इथे हे किती रे? 4 plus 8 that is 12 minus 12. Okay, so electric field is what? It is minus 12 at x equals to 0.5 meter. Next question, an electric dipole of dipole moment P is aligned parallel to a uniform electric field E. The energy required to rotate the dipole by 90 degree is. Okay, so consider this is the electric field, right? हे electric field आहे. ओके, इथे डायपोल आहे मायनस क्यू प्लस क्यू. डायपोल मुमेंट इज पी. ओके, नाव आता इनिशियली याची जे पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे चेंज इन एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज यू फायनल मायनस यू इनिशियल. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी काय असते? इट इज मायनस पी डॉट ई म्हणजे मायनस पी ई कॉस थिटा. ठीक आहे, सो इनिशियली बघा रे, इनिशियली डायपोल मुमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड मधला अँगल किती आहे? 0. ओके, सो दिस इज मायनस पी ई कॉस, सॉरी इथे फायनल येणार ना, फायनल पोझिशन काय म्हटलं आहे? 90 डिग्री. ओके, म्हणजे असा डायपोल बनेल. आणि डायपोल जर असा बनला तर इलेक्ट्रिक फील्ड आणि डायपोल मधला अँगल 90 म्हणजे इथे मायनस पी ई कॉस 90 मायनस इनिशियल मायनस पी ई कॉस 0. ठीक आहे, तर हे तर झालं 0. कॉस 90ची व्हॅल्यू मायनस मायनस प्लस आणि कॉस 0 किती रे? 1. सो आन्सर काय येते बघा? पी इंटू ई. सो दिस इज अवर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विच इज नथिंग बट एनर्जी रिक्वायर्ड टू रोटेट दी डायपोल बाय 90 डिग्री रे. सो ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, two charges q1 is equals to this, q2 is equals to this are placed as shown in figure. A proton is placed on x-axis away from Q2. To remain proton in equilibrium, the distance between Q1 and proton is. ठीक आहे, तर इथे आपण कन्सिडर करू एक प्रोटॉन आहे. ठीक आहे, एक्स डिस्टन्सला कन्सिडर करू फ्रॉम चार्ज Q2. याच्यावर आपल्याला नेट फोर्स 0 करायचं आहे कारण इक्विलिब्रियममध्ये असला पाहिजे. ठीक आहे, आता बघा Q2 म्हणजे किती? -3Q आहे दिला आहे आपल्याला बघा, आणि Q1 म्हणजे 6Q. तर पॉझिटिव्ह चार्जमुळे फोर्स इकडे लागणार. दिस इज फोर्स ड्यू टू 6Q आणि ह्या -3Qमुळे फोर्स इकडे लागणार. दॅट इज फोर्स ड्यू टू -3Q. सो हे जर दोन फोर्सेस इक्वल असेल दॅट इज फोर्स ड्यू टू -3Q आणि फोर्स ड्यू टू 6Q, तर आपण म्हणू शकतो की हा जो चार्ज पार्टिकल आहे प्रोटॉन विच विल बी ॲट इक्विलिब्रियम. Okay, so force due to -3Q will be what? It is K 3Q into P, okay, divided by x square is equals to force due to 6Q काय येणार? हे डिस्टन्स येणार आता L plus X, that is K 6Q into P divided by L plus X चा होल स्क्वेअर. K कॅन्सल, त्याच्यानंतर P कॅन्सल, Q कॅन्सल अँड दिस इज 2 जा. So this L plus X चा whole square divided by X square is equals to 2. So we can write L plus X divided by X is equals to under root of 2. तर इथे X ची जे व्हॅल्यू आहे रे that is X under root 2 is equals to L plus X. So X under root 2 minus 1 is equals to L. ठीक आहे, so therefore X ची व्हॅल्यू काय बनत आहे? L divided by अंडर रूट 2 मायनस 1 हे झाली एक्सची व्हॅल्यू. बट एक्स कुठलं डिस्टन्स आहे? इट इज फ्रॉम दी चार्ज Q2, बट आपल्याला विचारलं आहे फ्रॉम Q1. ओके, तर Q1 पासनं L प्लस एक्स आहे, तर याच्यामध्ये आपल्याला Lला ॲड करावं लागेल. सो L प्लस
L divided by under root 2 minus 1. Okay, so this is under root 2 minus 1 into L plus L divided by under root 2 minus 1. So this will become what, right? Under root 2 L minus L plus L divided by under root 2 minus 1. So this will get cancelled. Under root 2 L divided by under root 2 minus 1. So हे आपला आन्सर आहे. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट हियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Let W joule be the work done to move an electric charge q coulomb from place A where potential is minus 5 volt to another place B where potential is V. The value of V is okay. So work done is what, right? वर्क डन इज व्हॉट? इट इज चेंज इन पोटेन्शियल इंटू चार्ज, किंवा असं पण म्हणू शकतो पोटेन्शियलची डेफिनेशन काय? वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे. तर इथे चेंज इन पोटेन्शियल म्हणजे व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. आता व्ही फायनलची व्हॅल्यू व्ही दिली आहे, व्ही इनिशियल बघा किती आहे? -5 वोल्ट. सो इट इज -5 इंटू क्यू विच इज इक्वल्स टू वर्क डन, राईट? सो देअरफॉर दिस इज व्ही प्लस 5 इंटू क्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हीची व्हॅल्यू. सो व्ही प्लस 5 इज इक्वल्स टू डब्ल्यू बाय क्यू. देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू बाय क्यू -5. ओके, तर ऑप्शन इथे ऑप्शन डी इज करेक्ट, राईट? तर हे पूर्ण प्रश्न झाले रे MST CET 2025चे. ओके, आय होप सर्व क्वेश्चन्स तुम्हाला समजले असतील. थँक्यू सो मच गाईज.